हातकणंगलेत घरफोडी प्रकरण उघडकीस, पोलिसांच्या श्वान पथकाच्या मदतीने आरोपी जेरबंद। हातकणंगले पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक व श्वान पथकाच्या संयुक्त कारवाईत घरफोडी चोरीतील आरोपीला केवळ 24 तासात अटक करून 2,82,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। सदर घटनेची हकीकत अशी की 27 ऑगस्ट 2025 रोजी नरंदे तालुका हातकणंगले येथील संजय यादव कांबळे यांच्या घरात कुणीही नसताना चोरीची घटना घडली। अज्ञात चोरट्याने भिंतीतील मोकळ्या जागेतून प्रवेश करून घरातील 4 तोळे सोन्याचे दागिने, 2,000 रोख रक्कम असा एकूण 2,82,000 किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। सदर घटनेची माहिती मिळताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार हातकणंगले पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। या तपासात श्वान पथकातील स्टेला या श्वानाने आरोपीचा शोध लावण्यात मोलाची मदत केली। श्वानानं आरोपीने हाताळलेल्या वस्तूंचा वास घेतला व गल्लीमध्ये लपून बसलेल्या संशयिताकडे पोलिसांचे लक्ष वेधलं। संशयितांची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल परत केला। यामध्ये सोन्याचे नेकलेस 1,40,000, सोन्याचा लक्ष्मी हार 70,000, सोन्याचं मंगळसूत्र 70,000, रोख रक्कम 2,000 असा एकूण 2,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाने, पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाणे, अंमलदार समीर मुल्ला, अमित कांबळे, अमित भोर, विकी भंडारे, विक्रम पाटील, अभित गडकरी तसेच श्वान पथकातील हँडलर पृथ्वीराज निंबाळकर व राजकुमार नाईक यांचं विशेष योगदान राहिलं। यामध्ये आरोपी भागोजी वसंत कांबळे वय 39 राहणार नरंदे तालुका हातकणंगले यास ताब्यात घेण्यात आले। सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाणे करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।